आणि याच पंतप्रधान पदाच्या मुद्द्यावरनं किंबहुना पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यावरनं इंडिया आघाडीमध्ये काहीसे वाद सुरू झालेत का याची चर्चा रंगू लागलेला कारणीभूत ठरतंय संजय राऊतांचं एक आग्रही विधान। इंडिया आघाडीनं पंतप्रधान पदाचा एकच चेहरा घेऊन पुढे जावं या मागणीचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला। उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यासाठी आग्रही असल्याचं दिसून येतंय। दरम्यान मोदी पंतप्रधान होऊ शकतात तर कुणीही सामान्य माणूस पंतप्रधान होऊ शकतो असं म्हणताना राऊतांनी एक प्रकारे मोदींनाही लक्ष्य केलं। इंडिया आघाडीने एकत्रित बसून उमेदवारासंदर्भातला निर्णय घ्यायला हवा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सातत्यानं केली जाते। 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सुद्धा इंडिया आघाडीनं पंतप्रधान पदाचा उमेदवार किंवा चेहरा घोषित केला नव्हता। त्यामुळे ठाकरेंची ही मागणी काँग्रेसचा इंडिया आघाडीतल्या इतर नेत्यांना कितपत मान्य होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। एक लक्षात घ्या की प्रधानमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे ठरवू शकणार नाही। उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की इंडिया आघाडी तो ठरवायला पाहिजे एकत्र बसून आणि तो एकत्र बसून ठरवला जाईल। क्षमतापणामध्ये कोणती नावं आपल्याला वाटतं? जर मोदी होऊ शकतात तर एक सामान्य माणूस होऊ शकतो।